गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. मागच्या तासाला आपण भागीदारी संस्था हा व्यवसाय संघटनेतला दुसरा प्रकार सुरू केला होता. भागीदारी संस्थेचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य हा भाग आपला झालेला आहे. भागीदारी संस्थेची संज्ञा महत्त्वाच्या काय आहेत हाही भाग आपला मागच्या तासाला झालेला आहे. आज आपण भागीदारी संस्थेचे गुण आणि दोष पाहणार आहोत. तर भागीदारी संस्थेचे गुण काय आहेत हे आता आपल्याला पाहायचं आहे. भागीदारी संस्थेचा पहिला गुण आहे ती म्हणजे सुलभ स्थापना. भागीदारी संस्था स्थापन करणं अतिशय सोपं काम आहे किंवा भागीदारी संस्था स्थापन करणं हे किचकट काम नाही. भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी फक्त 2 व्यक्तींची आवश्यकता असते. ते करार करतात, करारावर सह्या करतात आणि भागीदारी संस्थेची नोंदणी करून भागीदारी संस्था स्थापन केली जाते. भागीदारी संस्थेची नोंदणी करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रियासुद्धा अतिशय सोपी आणि पटकन होत असते. त्यामुळे भागीदारी संस्था स्थापन करणं अतिशय सोपं काम आहे किंवा सुलभरित्या ही भागीदारी संस्था स्थापन करता येते. फक्त कमीत कमी 2 व्यक्ती तरी भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक असतात. त्या दोघांमध्ये करार केला जातो. त्यानंतर दुसरं आहे भांडवल. भागीदारी संस्थेमध्ये जे काही भांडवल गुंतवलं जातं हे भांडवल व्यक्तिगत व्यापारी संस्था किंवा एकल व्यापारी संस्थेच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं. कारण भागीदार किंवा लोकांची संख्या जास्त असते. एकापेक्षा जर जास्त भागीदार असतील तर ते जास्तीत जास्त भांडवल गोळा करू शकतात. त्याचबरोबर कोणता भागीदार किती भांडवल आणणार आहे हे करारामध्ये नमूद केलं जातं. त्यामुळे व्यक्तिगत व्यापारी संस्थेच्या तुलनेमध्ये भागीदारी संस्था जास्त प्रमाणामध्ये भांडवल गोळा करू शकते. त्यानंतर तिसरं आहे व्यावसायिक गुप्तता. भागीदारी संस्थेमध्ये व्यावसायिक गुप्तता पाळणं कठीण आहे किंवा जास्तीत जास्त गुप्तता पाळली जात नाही. कारण भागीदारी संस्थेला वार्षिक हिशोबपत्रक असतील, जो काही ताळेबंद आहे हे सगळं प्रसिद्ध करावं लागतं. प्रसिद्ध केलंच पाहिजे असं नाही. त्यामुळे ती जी काही गुपित आहेत किंवा भागीदारी संस्थेचं जी काही गोपनीय माहिती आहे ती इतरांना कळू शकत नाही. पण जे काही भागीदार आहेत त्या सर्व भागीदारांना भागीदारी संस्थेबद्दल सगळी माहिती देणं अपेक्षित असतं. बाकीच्या सर्वसामान्य जनतेला तुम्ही ही माहिती दिलीच पाहिजे हे बंधन नाही, परंतु सर्व भागीदारांना म्हणजे त्या भागीदारी संस्थेबद्दलच्या हिशोबाची माहिती देणं अपेक्षित आहे. कोणतीही हिशोबपत्रकं प्रसिद्ध करावी लागत नाही. त्यामुळे व्यावसायिक गुप्तता ही फक्त भागीदारांमध्येच राहते. त्यानंतर चौथा आहे सातत्यपूर्ण अस्तित्व. भागीदारी संस्थेला सातत्यपूर्ण अस्तित्व आहे. भागीदाराचा समजा एखादा भागीदार आहे, त्याचा मृत्यू झाला, तो दिवाळखोर झाला तरीसुद्धा भागीदारी संस्था चालू राहते. कारण इतर जे भागीदार आहेत ते भागीदार तो व्यवसाय सुरू करू शकतात. तशी तरतूद करारामध्ये केली जाते. समजा 4 भागीदार असतील आणि 4 भागीदारांपैकी एक भागीदार जर दिवाळखोर झाला, त्याचा मृत्यू झाला किंवा त्याचं मानसिक असंतुलन बिघडलं आणि तो जर व्यवसायातनं बाहेर पडला तर भागीदारी संस्था बंद होत नाही. बाकीच्या 3 भागीदारांवर तो व्यवसाय चालवला जाऊ शकतो. त्यामुळे अस्तित्व हे कायमस्वरूपी असतं. त्यानंतर 5वा आहे कार्यातील लवचिकता. भागीदारी व्यवसाय संस्थेमध्ये लवचिकता फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. आवश्यकता असेल त्यानुसार, जशी परिस्थिती बदलेल त्यानुसार, आर्थिक गरज असेल त्यानुसार किंवा भांडवल किंवा पैसा भागीदारांकडे किंवा व्यवसायाकडे असेल त्यानुसार भागीदारी संस्थेमध्ये बदल केले जाऊ शकतात किंवा एखाद्या वेळेस तो व्यवसाय बंदसुद्धा करता येऊ शकतो. म्हणजे भागीदारी संस्थेमध्ये लवचिकता मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यानंतर 6वा गुण आहे निर्णय क्षमता. भागीदारी संस्थेमध्ये कोणताही निर्णय घेताना सर्व भागीदार सहभागी होत असतात. त्यामुळे निर्णय हा त्वरित घेतला जातो आणि सगळ्यांच्या विचारविनिमयाने निर्णय घेत असल्यामुळे तो निर्णय उत्तम प्रकारे घेतला जातो. त्यानंतर 7वा आहे श्रम व मोबदला सहसंबंध. भागीदारी व्यवसायामध्ये श्रम आणि मोबदला यांचा प्रत्यक्ष संबंध आहे. जर एखादा भागीदार जास्तीत जास्त श्रम करत असेल, जास्तीत जास्त काम करत असेल तर त्याला मोबदलासुद्धा त्या प्रमाणामध्ये मिळतो. अशी तरतूद त्या करारामध्ये दिली जाते. त्याचबरोबर एखाद्या भागीदाराला जास्त काम केलं असेल तर त्याला जास्त मोबदला दिला जातो किंवा एखादं पारितोषिकसुद्धा दिलं जातं. त्याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये नफासुद्धा मिळू शकतो.
तशी तरतूद करारामध्ये करून ठेवली जाते. त्यामुळे भागीदारी संस्थेमध्ये जो व्यक्ती जास्तीत जास्त कष्ट करतो त्याला मोबदलाही जास्त मिळत असतो. त्यानंतर 8वा गुण आहे नावलौकिक. नावलौकिक यालाच इंग्लिशमध्ये गुडविल असं म्हटलं जातं. गुडविल किंवा नावलौकिक हे भागीदारीच्या व्यवसायाचं आर्थिक मूल्यमापन असतं. तुम्ही ग्राहकांना कशा सेवा देता, तुम्ही बाजारातल्या कशा सेवा दिल्या जातात, त्याचबरोबर तुमची गुणवत्ता कशी आहे, या सगळ्यावरून तुमची नावलौकिक तुमचा वाढला जातो किंवा तुमचा नावलौकिक ठरवला जातो. त्यामुळे नवीन भागीदारांच्या प्रवेशामुळे जर भागीदाराने नावलौकिक म्हणून काही रक्कम आणली तरीसुद्धा चालते. त्यामुळे तुमचं आर्थिक स्तर चांगला असेल तर तुमच्या व्यवसायाला नावलौकिकसुद्धा चांगला निर्माण होतो. कारण जर पैसा जास्त असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गुणवत्ता चांगली वाढवू शकता, चांगल्या सेवा देऊ शकता, ग्राहकांना काही इतर प्रकारच्या सेवासुद्धा देऊ शकता. त्यामुळे जर एखाद्या भागीदाराने जास्तीची रक्कम आणली तर नावलौकिक वाढवायला मदत होतो. त्यानंतर 9वा भाग आहे तज्ज्ञांचा सहभाग. भागीदारी व्यवसायामध्ये भागीदार वित्त असेल, विपणन असेल, तंत्रज्ञान असेल, अशा विविध कौशल्यांमध्ये जर तज्ज्ञ असतील तर त्याचा फायदा भागीदारी संस्थेला चांगल्या पद्धतीने केला तर नफासुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो किंवा नफाची वाढ होऊ शकते. आणि जर व्यवसायाचा नफा वाढला तर कार्यक्षमतासुद्धा वाढीस लागते. त्यामुळे भागीदारी संस्थेमध्ये अशा विशिष्ट कौशल्य असलेल्या तज्ज्ञांचा सहभाग करून घेतला जातो आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून व्यवसाय वाढीसाठी त्याची मदत केली जाते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आता आपण 9 गुण भागीदारी संस्थेचे बघितलेले आहे. पहिला बघितला सुलभ स्थापना, दुसरं भांडवल, तिसरं व्यावसायिक गुप्तता, 4 सातत्यपूर्ण अस्तित्व, 5 कार्यातील लवचिकपणा, 6 निर्णय क्षमता, 7 श्रम व मोबदला यांचा सहसंबंध, 8 नावलौकिक आणि 9 तज्ज्ञांचा सहभाग. हे 9 गुण आपण भागीदारी संस्थेचे बघितलेले आहे. आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे भागीदारी संस्थेचे दोष. जसे गुण आहेत तसेच काही प्रमाणात दोष किंवा मर्यादासुद्धा असतात. मग पहिली मर्यादा किंवा पहिला दोष काय तर सातत्यातील समस्या. जर समजा भागीदाराचा मृत्यू झाला, तो दिवाळखोर झाला, वेडसर झाला तर सुरुवातीला काही समस्या निर्माण येऊ शकतात आणि कधीकधी भागीदारी विसर्जितसुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे भागीदारीची सातत्य टिकूनच राहील याची शाश्वती नाही. त्यानंतर दुसरा आहे कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. कायद्याच्या दृष्टीने भागीदारी संस्था आणि भागीदार यांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. भागीदार आणि भागीदारी संस्था या दोघांनाही एकच मानलं जातं. त्यामुळे भागीदाराचा जर मृत्यू झाला, दिवाळखोर झाला, वेडसर झाला तर त्याचा परिणाम व्यवसायावर होतो आणि बऱ्याचदा व्यवसाय बंदसुद्धा केला जातो किंवा व्यवसायामध्ये दिवाळखोरी आली तरीसुद्धा त्याचा परिणाम भागीदारावरून व्यवसाय बंद केला जातो. म्हणजे भागीदार आणि भागीदारी संस्था या दोघांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही, या दोघांना एकच मानलं जातं. त्यानंतर तिसरं आहे विवाद. जर भागीदारी संस्थेमध्ये एकापेक्षा जास्त भागीदार असतील तर प्रत्येक भागीदाराची मतं वेगळी असतात, विचार वेगवेगळे असतात, प्रत्येकाचा विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि प्रत्येकजण आपल्याच मुद्द्यावर ठाम असेल, आपलाच मुद्दा पकडून जर बसत असेल तर अशा गोष्टींमुळे भागीदारी संस्थेमध्ये जास्तीत जास्त विवाद निर्माण होत असतात, भांडणं निर्माण होत असतात आणि या भांडणामुळे भागीदारी संस्था संपुष्टात सुद्धा येऊ शकते. म्हणजे भागीदारीमध्ये भांडणाची किंवा वादविवादाची समस्या ही सगळ्यात मोठी आहे. त्यानंतर चौथा आहे लाभ अहस्तांतरणीय. भागीदारी संस्थेमध्ये भागीदारी संस्थेतील कोणताही भागीदार इतर भागीदारांच्या संमतीशिवाय आपला हक्क हस्तांतरित करू शकत नाही. म्हणजे एखादा भागीदार, समजा ए हा भागीदार असेल आणि त्याला जर वाटलं की आता आपल्याला भागीदारी संस्थेमध्ये राहायचं नाही तर तो आपला शेअर आपल्या वारसाला हस्तांतरित करू शकत नाही, त्याला व्यवसाय सोडूनच जावं लागतं. म्हणजे भागीदारीमध्ये हस्तांतरण करता येत नाही. त्यानंतर 5वा आहे मर्यादित भागीदार. भागीदारी कायद्यातील काही तरतुदीमुळे भागीदारांच्या संख्येवर नियंत्रण येतं. भागीदारी संस्था 50पेक्षा जास्त भागीदार घेऊ शकत नाही.
या तरतुदीमुळे काय होतं, भांडवल उभारणी आणि व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होतो. भागीदारी संस्थेनी करारामध्येच नमूद केले की कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 भागीदार घेऊन तुम्ही व्यवसाय करू शकता. त्यापेक्षा जास्त भागीदार तुम्ही घेऊ शकत नाही. त्यानंतर 6वा आहे दोष, भागीदारांच्या प्रवेशामध्ये अडचण. बऱ्याचदा नवीन भागीदार जर भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश करणार असेल तर काही अडचणी निर्माण होतात. बऱ्याचदा समजा 4 भागीदार आधी आपला व्यवसाय चालवतात, त्याच्यामध्ये जर 5वा भागीदार प्रवेश करू इच्छित असेल तर नफ्याचं प्रमाण बदलतं. त्यामुळे इतर भागीदारांचा त्याच्यावर विश्वास असेलच असं नाही. जर त्याच्यावर इतर भागीदारांचा विश्वास नसेल तर भागीदार नाखुश होऊ शकतात किंवा त्यांची नाराजी असते आणि व्यवसाय व्यवस्थित केला जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा नवीन भागीदाराच्या प्रवेशाला अडचणी निर्माण होत असतात, कारण की नवीन भागीदार आला की इतर भागीदारांच्या नफ्याचं प्रमाण हे कमी होत जातं. त्यामुळे नवीन भागीदार घ्यायला जुने भागीदार इच्छुक नसतात. त्यानंतर पुढचं आहे अमर्यादित जबाबदारी. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की भागीदार आणि भागीदारी संस्था यांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही, हे दोघंही एकच आहे. जर व्यवसायाला काही कर्ज झालं, कर्ज व्यवसाय फेडू शकला नाही तर अशा प्रसंगी भागीदारांची खाजगी मालमत्ता जप्त केली जाते आणि ती खाजगी मालमत्ता वापरून व्यवसायाचं कर्ज फेडलं जातं. म्हणजे भागीदारी संस्थेला भागीदारांपासून स्वतंत्र अस्तित्व नाही. 8वा आहे विहित अधिकाराचा धोका. काही भागीदार किंवा इतर भागीदारांच्या वतीने व्यवस्थापनाचा काही गैरफायदा घेतात किंवा लाभ मिळवतात. म्हणजे जर काही भागीदारांना इतर भागीदारांनी काही अधिकार दिले असतील, तर हे काही अधिकार तू घे बाबा, आम्हाला रोज येणं शक्य नाही व्यवसायामध्ये, काही नुसते नावापुरता भागीदार झालेले असतात. मग असे भागीदार त्यांच्या पदाचा किंवा त्यांच्या अधिकारांचा गैरफायदा करून स्वतःचा फायदा करून व्यवसाय नुकसानीमध्ये आणतात किंवा व्यवसाय तोट्यामध्ये हे करतात. त्यामुळे काही विशिष्ट अधिकारांमुळे भागीदार गैरवापर करतात. त्यानंतर 9वा आहे मर्यादित भांडवल. भागीदारी संस्थेचं भांडवल हे कंपनीच्या तुलनेमध्ये कमी असतं, कारण भागीदारांच्या संख्येवर मर्यादा असते. 50पेक्षा जास्त भागीदार एकत्र येऊ शकत नाही किंवा घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे कंपनीच्या तुलनेमध्ये भागीदारी संस्थेमध्ये भांडवल हे मर्यादित प्रमाणामध्ये घेतलं जातं. त्यानंतर 10वा आहे गोपनीयतेची समस्या. भागीदारांना जरी व्यवसायाचे आर्थिक हिशोब प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसते, त्यांना कोणीही करारामध्ये तरतूद अशी नाही की त्यांनी आमचे हिशोब प्रसारित करावेत किंवा प्रसिद्ध करावेत, परंतु भागीदारच आपल्या व्यवसायाची गोपनीय माहिती जी आहे ती वैयक्तिक फायद्यासाठी इतरांना सांगू शकतात. त्यामुळे गोपनीयता राहीलच याची शाश्वती नाही. गोपनीयतेची समस्या निर्माण होऊ शकते. एकमेकांचा सूड घेण्यासाठी किंवा एकमेकांच्या द्वेषापोटी भागीदारी संस्थेतले काही भागीदार व्यवसायातली गुपितं इतर लोकांना सांगू शकतात. अशा पद्धतीने गोपनीयता राहत नाही. तर विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण भागीदारी संस्थेचे 10 दोष बघितले. पहिलं सातत्यातील समस्या, दुसरं कायदेशीर अस्तित्वाचा अभाव, तिसरं विवाद, 4 लाभ अहस्तांतरणीय, 5 मर्यादित भागीदार, 6 भागीदारांच्या प्रवेशामध्ये अडचण, 7 अमर्यादित जबाबदारी, 8 विहित अधिकारांचा धोका, 9 मर्यादित भांडवल आणि 10 गोपनीयतेची समस्या. असे 10 दोष आपण इथे बघितलेले आहे. आजच्या तासाला आपण भागीदारी संस्थेचे गुण आणि दोष हा भाग संपवलेला आहे.